नमस्कार मंडळी. मित्रांनो, मी ना आता इथे माणगावमध्ये आहे. मी कोकणातून मुंबईला प्रवास करतोय. जे लोक पदावरती आहेत ना, त्यांना कळकळीने आणि खूप नम्र विनंती आहे, काहीतरी माणगाव जंक्शनचं करावं. काहीतरी करा. म्हणजे अक्षरशः मी कोकणातून आज येतोय. सकाळी 5:30ला घर सोडलंय सावंतवाडीला. 11:30ला मी माणगाव शहरात आहे. आता वाजलेले आहेत 1:45. 12:36 झालेले आहेत ऑलमोस्ट. सिरियसली 1-1.25 तास गावं डेव्हलप झाली आपली मागची सगळी, आणि माणगाव सारखं डेव्हलप शहरमध्ये हा एवढा नाहक ट्रॅफिक आहे. त्यातूनच ॲम्ब्युलन्स चालल्यात. ठीक आहे, बाकीचे लोकल थांबू शकतात, पण ॲम्ब्युलन्सला का थांबायला लावताय? आणि ह्या ॲम्ब्युलन्स आजूबाजूच्याच कुठल्या तरी असणार, तुमच्याच एरियातल्या. त्यामुळे ह्याचा त्रास तुम्हाला नाही होत आहे का? पेट्रोल डिझेल किती फुकट चाललंय. तुम्हाला स्वतःला माहिती आहे E20ची काय हालत आहे. ऑलरेडीच ॲव्हरेज वगैरे सगळं कमी झालंय गाडीचं. त्याच्यामध्ये हे सगळं असं कंटिन्युअस ट्रॅफिक. हे काय तास सव्वा तास काय खाऊ वाटला काय यार? म्हणजे आमचं ट्रॅव्हल टाइम जे 8-9 तासाचं होतं ते आता नाहक 1 तास वाढतंय. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल कॉस्ट वाढते आहे. सगळ्याच गोष्टी वाढत आहेत. तुम्हाला काहीच कसं नाही वाटत आहे का? करा यार, लिटरली काहीतरी करा प्लीज. सगळ्या गावांच्या वरती फ्लायओव्हर झाले, हा माणगावचा होऊ शकत नाहीये का? इथे काय प्लॅनिंगच दिसत नाहीये. कसं काय? ऍटलिस्ट बायपास तरी काढा, काहीतरी काढा यार. कळकळीने विनंती आहे यार. मला राग नाही येत या गोष्टीचा. मला आश्चर्य वाटतंय की माणगाव सारख्या शहरामध्ये ना बायपास आहे ना काय आहे. तो एकच जंक्शन. जेव्हा कोकणात जातो ना, माझ्याकडे टार्गेट असतं की सकाळी 7:30च्या आत, 7:45च्या आत मला माणगाव क्रॉस करायचं. हे टार्गेट घेऊन निघतो मी, आणि ते करतो क्रॉस. तेव्हा कुठे ठरलेल्या टाइमनुसार मी घरी पोहोचू शकतो. पण ज्यावेळेला कोकणातून मुंबईत जायचं असतं ना, यू हॅव इट यार. सिरियसली आपल्याकडे एवढा प्रॉब्लेम आहे का? किंवा एवढं कळू शकत नाहीये का? त्या जंक्शनला बिचारे पोलीस कधीपासून नुसते उभे असतात तासन-तास, आणि ते किती त्यांना पण त्रास आहे. लिटरली लोकांचे पेशन्स संपतायत. मागून लोक पुढे जातात, लेफ्टनी पुढे जातात, गाड्या रोडच्या बाजूनी घालतायत, टायर त्यांचे खराब होत आहेत, पुढे जाऊन बॉटल नेक होत आहे, त्याच्यामुळे दाबादाबी होते, लोकांमध्ये भांडणं होत आहेत. बरं, राग करून पण पॉईंट नाही. सगळ्यांचेच पेशन्स संपत चाललेत. असं नका करू यार. दिस इज